25 नोव्हेंबर 1949 भारताला संविधान मिळण्याच्या आधीचा दिवस आणि त्या क्षणी भारताला कठोर इशारा देण्याचाही तो दिवस। त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत त्यांचं शेवटचं भाषण दिलं। भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात की राजकीय लोकशाही मिळाली पण सामाजिक लोकशाही अजून निर्माण व्हायची आहे। कायद्यात सगळे समान पण अजूनही समाज जातीपातीत अडकलेला आहे। हा विरोधाभास लोकशाहीला आतून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, हा बाबासाहेबांचा स्पष्ट इशारा होता। ते भाषणात पुढे म्हणतात, धर्म राष्ट्रापेक्षा वर गेला तर देश तुटतो। निर्णय न्यायाने घ्या, तर्काने घ्या, संविधानावर विश्वास ठेवून घ्या, धर्मावर नाही। स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 3 मूल्य वेगळी नाहीत। ती जर कोसळली तर लोकशाहीचं संपूर्ण घर कोसळतं। बाबासाहेबांनी त्यावेळेस एक कठोर सत्यही सांगितलं की संविधान कितीही चांगलं असलं पण त्याला चालवणारे लोक चांगले नसतील तर ते संविधान वाईटच ठरेल। म्हणून 25 नोव्हेंबर 1949 हा दिवस केवळ इतिहासातला नाही तर आपल्याला जाग करणारा दिवस आहे। मग एक साधा प्रश्न की आपण आज ही सामाजिक लोकशाही मिळवली आहे का, की अजूनही धर्म, जात, भेदभाव, भाषा आणि जुन्या विचारांची लढाई आपल्याला मागे खेचत आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये तुमचं उत्तर द्या आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम।